श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची अमावस्या, म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्या. मार्गशीर्ष अमावस्येला काय उपाय करायचे किंवा काय सेवा करायच्या याचा व्हिडिओ काल केलेलाच आहे. मात्र आज संध्याकाळी काय करायचे हे मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे अमावस्येला संध्याकाळी करण्याचे सेवा आणि उपाय थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अमावस्या आहे, शुक्रवार आहे, मग ताई कुंचनची सेवा करू की नको, वैभवलक्ष्मी मातेची सेवा करू का नको, असे अनेक प्रश्न आलेले आहेत. पण मी ताई सगळ्यांना तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की अमावस्येचा आणि आपण कोणतीही पूजा करत आहोत ह्याचा काहीही संबंध नसतो. अमावस्या मुळात वाईटच नसते. अमावस्या काही गोष्टींसाठी फक्त हे आहे, म्हणजे काय शुभ नसते. काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी किंवा मग गरोदर स्त्रियांनी जपावं किंवा ज्यांना मानसिक आजार आहेत त्यांनी जपावं, हे इथपर्यंत ठीक आहे. कारण थोडीशी सगळ्या ह्याच्यामध्ये हे असतो, फरक असतो, वातावरणामध्ये निगेटिव्हिटी असते, हे खरे. पण पूजा वगैरे जितकं कराल तितकं तुमचं मन शांत राहील आणि तुम्हाला चांगलं वाटेल. बरेच जण नेहमी प्रश्न विचारतात की उद्यापन करावे की नाही अमावस्येला. तर तसं तर उद्यापन केलं तरीही चालतं, पण जर तुमच्या मनाला ते चांगलं वाटत नसेल की अमावस्ये दिवशी कशाला आपण उद्यापन करायचे किंवा अमावस्ये दिवशी कशाला काही चांगलं काम करायचं, तर निश्चितच तुम्ही नका करू. आपल्या मनाला काही गोष्टी जर तुमच्या मनातून आतून फील येत असेल ना की नको आज करायला, तर खरंच करायचं नाही. कारण आपलं मन निगेटिव्ह असेल तर मग तो दिवस अगदी सगळ्यात चांगला असू दे किंवा मग तो शुभ मुहूर्त असू दे, पण ज्यावेळेस मन उत्साहानं भरलेलं असतं ना तेव्हाच या सगळ्या गोष्टी कराव्या. तर चला, अमावस्येला संध्याकाळी आज सगळ्यांनी जे जे कोणी लावतात त्यांनी लिंबू, मिरची, बिबवा जे लावतात ना ते गाडीला लावा, घराच्या बाहेर उजव्या हाताला सुद्धा लावा आणि शनिवारी वगैरे ते बदलून टाका. महिनाभर तसंच ठेवायचं वाळत, त्याच्यात काही अर्थ नसतो. त्याच पद्धतीने आज संध्याकाळी प्रत्येकाने गाडी धुवा, स्वच्छ गाडी धुवा. त्यानंतर गाडीची पूजा करा. गाडीची पूजा कशी करावी, तर गाडी चालू करावी, इंजिन चालू ठेवावं आणि त्यानंतर गाडीवर पुढच्या टायरवर, मागच्या टायरवर पाणी मारावं, पुढच्या हँडलला थोडंसं पाणी मारावं किंवा पूर्ण धुवून घ्यावी. आणि त्यानंतर कुंकवामध्ये थोडं पाणी घालावं. कुंकवामध्ये पाणी घालून त्याने स्वस्तिकाच्या मध्ये 4 बिंदू आणि कडेला 2 रेषा काढाव्या. स्वस्तिक काढताना कसं काढावं हा प्रश्न पण मला विचारतात. पण मला खरं सांगा की व्हिडिओमधून आत्ता लोकांपर्यंत हे जाते की बाबा स्वस्तिक न थांबता काढावं, स्वस्तिक उलटं काढू नये. पण आपल्या सगळ्यांचं लहानपण आठवा की आपण अधिक चिन्ह काढायचो आणि मग त्याला अशा रेषा काढायचो की नाही. आपली आई आजही, म्हणजे माझी स्वतःची आई सुद्धा आजही किंवा माझ्या घरातल्या मोठ्यांचं मी बघितलंय तर प्रत्येक जण अधिक चिन्ह काढतं आणि त्याला रेषा काढतं. त्यांचं काही वेडवाकडं झालंय का, तर नाही झालेलं. त्यामुळे अशा लहान लहान गोष्टींना विचारात नका घेऊ. तुमचं जसं हाताला वळण आहे. आता मी कसं काढते स्वस्तिक, तर हे असं इथं थांबते, पुन्हा हे असं आणि हे असं. जसं तुम्हाला जमतंय ना तसं काढा आणि खालून वरती रेषा काढा. तुमचा हात वरून खाली आला म्हणून तुम्ही आयुष्यात प्रगती करणार नाही वगैरे असंही काही नसतं. त्यामुळे महत्व कशाला आहे, स्वस्तिक चिन्हाला. ते कसं काढता, कसं बनतं ह्याला महत्व नाही, मात्र स्वस्तिक चिन्ह प्रॉपर काढायचं. काही जण रेषा उलट्या काढतात वगैरे, तसं नाही. स्वस्तिक जसं असतं, इथं मी शेजारी देईन तसंच स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. त्याच्या रेषा मात्र उलट्या सुलट्या करायच्या नाहीत. बाकी कसंही तुम्ही काढू शकता. स्वस्तिक काढा, हँडलला हळदी कुंकू लावा आणि गाडीला लिंबू मिरची सुद्धा बांधू शकता किंवा नको असेल नाही बांधलं तरी चालेल. आता गाडीचे अपघात होऊ नयेत म्हणून आपल्याकडे सुद्धा ब्लॅक टर्मोलाईनचं एक छोटंसं हँगिंग आहे. ते जरी तुम्ही गाडीमध्ये लावलं आपल्याकडून घेऊन, तर मी ते सिद्ध करून देत असते. ते लावलं तरीही खूप चांगलं होईल. त्याच पद्धतीने आपली जी डिक्की असते ना त्यामध्ये एक कायम पिवळ्या कपड्यात किंवा लाल कपड्यात घालून सारामृत किंवा गुरुचरित्र ग्रंथ, आता गुरुचरित्र ग्रंथ असा ठिकठिकाणी फिरवू नये. त्याशिवाय सीटवर आपली ही जागा येते त्यामुळे नका ठेवू. पण सारामृत एका कपड्यामध्ये गुंडाळून अवश्य ठेवा. त्यामध्ये इतकी ताकद असते की आपल्या गाडीला
शक्यतो काही नुकसान होत नाही. मी असं नाही म्हणणार की तुम्ही ते ठेवल्यावर 100% ऍक्सिडेंटच नाही होणार, असं नसतं. शेवटी काळ वेळ चालून येत नाही, पण आपल्या सुरक्षेसाठी आपण एवढं करू शकतो. तर ते पण तुम्ही करा. एक सारामृतचा एक्स्ट्रा एक ग्रंथ घ्या आणि तो ग्रंथ कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही तो ठेवत जावा. गाड्यांची पूजा झाली की कोवळा सुद्धा बांधण्याची पद्धत आहे. अमावस्येला कोवळा घरी आणावा, त्याला धुवावा, स्वच्छ पुसावा, त्याच्यावर स्वस्तिक काढावे आणि त्यानंतर लाल कपड्यामध्ये थोड्या अक्षता घालून ते बांधून घराच्या आतमध्ये उजव्या हाताला कोवळा बांधावा. आणि तो खराब झाला की तो तुम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना तो बदलून पण टाकायचा आहे. अमावस्येला लक्ष्मी पूजन कसे करावे याचा पण 2 दिवसापूर्वी व्हिडिओ आलेला आहे, तर तो सुद्धा जाऊन आवर्जून सगळ्यांनी बघा. खूप छान त्याचे सुद्धा रिझल्ट येतात म्हणजे येतातच. आता आज संध्याकाळी एक दिवा आपल्याला लावायचा आहे. अमावस्येचा दिवा ज्याला म्हटलं जातं. अमावस्येचा दिवा लावताना बघा, मोहरीचं तेल घालायचं. दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं, पंती लावायची, त्यामध्ये मोहरीचं तेल 2 कापसाच्या वातींची 1 वात आणि त्यामध्ये मोहरीचं तीळ घालून त्याच्यात काळे तीळ घालायचे आणि कापूर घालायचा आणि घराच्या मुख्य दरवाजामध्ये हा दिवा आपल्याला लावायचा आहे. हा दिवा लावल्यावर याला हळदी कुंकू फूल आठवणीने व्हायचे. अमावस्येच्या ज्या काही सेवा उपाय सांगितलेले आहेत ते सगळे उपाय करायचे आहेत. त्याच पद्धतीने हा जो दिवा आहे तो उद्या सकाळी तुम्हाला हा घासून पुसून म्हणजे पुसून स्वच्छ ठेवा. पुढच्या अमावस्येला हाच पुन्हा दिवा लावता येईल. या दिव्यामुळे आपल्या पितरांची आपल्याला आशीर्वाद लाभतात आणि पितृशांती सुद्धा आपल्याला मिळते आणि घराच्या दरवाजात तसाही दिवा लावलेला खूप जास्त चांगला असतो. चला आता आजचा व्हिडिओ इथंच संपतो. पुढे थोडीशी माहिती देते, ती म्हणजे लक्ष्मी कुंचन ज्यांना ऑर्डर करायचे आहेत त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. कारण 2026 मध्ये मी लाईव्ह लक्ष्मी कुंचनची सेवा तुमच्या सगळ्यांसोबत करणार आहे, म्हणून सगळ्यांनी मागवा. ज्यांनी मागवलेले काळजी करू नका, येतील ऑर्डर 2-3 दिवसामध्ये. लक्ष्मी कुंचन मागवून ठेवा. राशी ब्रेसलेट ज्यांना पाहिजेत मागवा. मनी मॅग्नेट, पायराइड, फिरोजा कोणत्याही प्रकारचे ब्रेसलेट पाहिजे असतील तर मागवा. बुकिंग चालूच आहेत पण अजूनही तुम्ही करू शकता. पायराइड टी, मनी मॅग्नेट टी, त्याचप्रमाणे पिरॅमिड, विद्यार्थ्यांसाठी पिरॅमिड, लक्ष्मी प्राप्तीसाठी पिरॅमिड, मनी मॅग्नेट पिरॅमिड, त्याचप्रमाणे पायराइड पिरॅमिड, शनी पिरॅमिड, असे विविध पिरॅमिड सुद्धा आपल्याकडे आहेत. देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. स्फटिक माळ, रुद्राक्ष माळ ज्या ओरिजिनल असतात, सुलेमानी हकीक माळ या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. जे काही तुम्हाला हवं असेल कमेंट या व्हिडिओच्या खाली नाही करायचे, व्हॉट्सअपवर यायचे, मेसेज करायचा, रिप्लाय येईपर्यंत थोडीशी वाट बघायची. कंटिन्यू कॉल कुणीही करू नका. कॉल उचलले जाणार नाहीत, वेळेअभावी नाही कॉल उचलले जात, त्याबद्दल तुमची आधीच माफी मागते. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. जाता जाता एक सांगते, लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा श्री स्वामी समर्थ, हाईपचं बटन दिसेल ते करा, सबस्क्राईब केलं नसेल अजून सबस्क्राईबही करा आणि हे टोटली फ्री आहे. श्री स्वामी समर्थ.